नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे महाराष्ट्र व जिल्हे निर्मिती। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। स्थापनेवेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे अस्तित्वात होते। नव्याने 10 जिल्हे निर्माण करण्यात आले। त्यामुळे आता राज्यात 36 जिल्हे अस्तित्वात आहेत। तर बघूया जिल्ह्यांची निर्मिती वर्ष व तत्कालीन मुख्यमंत्री। सर्वप्रथम जो जिल्हा निर्माण झाला तो झाला सर्वप्रथम 1 मे 1981 ला रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग 1 नंबर, औरंगाबादपासून जालना 2 नंबर या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली। तेव्हाचे औरंगाबाद आता छत्रपती संभाजी महाराज नगर झाले आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री होते श्री अब्दुल रहमान अंतुले। अशाच प्रकारे 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबादपासून लातूर 3 नंबरचा आणि 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूरपासून गडचिरोली हा 4था जिल्हा निर्माण झाला। या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली। उस्मानाबाद हे सध्या धाराशिव करण्यात आले आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री श्री बाबासाहेब भोसले होते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेवटी ट्रिक दिलेली आहे। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच माहिती आपणास भेटणार आहे। त्यामुळे आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। त्यानंतर 1 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशा 2 जिल्ह्यांत मुंबईची विभागणी करण्यात आली। तत्कालीन मुख्यमंत्री होती श्री शरद पवार साहेब। यानंतर 1 जुलै 1998 रोजी धुळेपासून नंदुरबार आणि अकोलापासून वाशिम अशा 6 नंबर आणि 7 नंबर 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री होते श्री मनोहर जोशी। 1 मे 1999 रोजी भंडारापासून गोंदिया 8वा आणि परभणीपासून हिंगोली 9वा असे 2 जिल्हे निर्माण करण्यात आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री होते श्री नारायण राणे। 1 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्रातला शेवटचा 10वा जिल्हा ठाण्यापासून पालघर निर्माण करण्यात आला आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते श्री पृथ्वीराज चव्हाण। असे 10 जिल्हे महाराष्ट्रात निर्माण झाले। एकूण नवीन जिल्हे 1 सिंधुदुर्ग, 2 जालना, 3 लातूर, 4 गडचिरोली, 5 मुंबई उपनगर, 6 नंदुरबार, 7 वाशिम, 8 गोंदिया, 9 हिंगोली आणि 10 पालघर अशा प्रकारे 10 जिल्हे निर्माण झाले। जिल्ह्यांच्या क्रमानुसार ट्रिक। सिंधू जाशील ग मुंबई, नवा गोड हिंगाचा पाला। सिंधू जाशील ग मुंबई, नवा गोड हिंगाचा पाला। कृपया सर्वांनी लक्षात ठेवा आणि सर्वांनी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।